नमस्कार मित्रांनो. बघा आपण शेअर मार्केटमध्ये शेअर मार्केटचा अभ्यास करत असताना बघा शेअर मार्केटमध्ये बघा आपण काय बघत असतो तर कमोडिटीज ट्रेडिंग म्हणजे काय, त्याच्यानंतर बघा स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय, त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं की ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय, इंट्राडे म्हणजे काय. तर सगळ्यात महत्त्वाचं बघा या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करत असतो आपण. कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे काय, इंडिकेटर्स म्हणजे काय, आणि त्याच्यानंतर बघा लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना कंपनीचे प्रकार म्हणजे काय, त्याच्यामध्ये बघा ब्ल्यू चिप्स कंपनी असतात, त्याच्यानंतर कंपनीचे प्रकार असतात लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप, अशा विविध कंपनीचे प्रकार असतात. तर बघा सगळ्यात महत्त्वाचं आपण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये बघा पाठीमागे आपण काय बघितलं की कॉल ऑप्शन म्हणजे काय, पुट ऑप्शन म्हणजे हे. ऑप्शन ट्रेडिंगचे बघा दोन प्रकार असतात, एक कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन. आपण टाइम डिके म्हणजे काय बघितलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचं आपण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये प्रीमियम म्हणजे काय बघणार आहोत. बऱ्याच जणांना ऑप्शन ट्रेडिंग आणि इंट्राडे हे एकच वाटतं, परंतु ऑप्शन ट्रेडिंग हे सगळ्यात वेगळं आहे. ऑप्शन ट्रेडिंग हे शेअर मार्केटमधलं सगळ्यात रिस्की सिलेबस आहे बघा. कारण रिस्की या ठिकाणी बघा तोटा जास्त रिस्क असते बघा. याच्यामध्ये बरेचसे लोक लॉसेस होतात. त्याचं कारण की ऑप्शन ट्रेडिंगमध्ये न अभ्यास करता इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्यांचे लॉसेस ते झेलत असतात. तर आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. आपण आज ऑप्शन ट्रेडिंगमध्ये प्रीमियम म्हणजे काय असतं बघा. आता ऑप्शन ट्रेडिंगमध्ये प्रीमियम तुम्ही ऑप्शन कॉल पुट खरेदी करता तेव्हा त्या ऑप्शनची किंमत म्हणजेच प्रीमियम म्हणजे म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी बघा प्रीमियम असतो. प्रीमियमनुसार त्या ठिकाणी लॉट साईज ठरवलेलं असतात. मग त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या प्रीमियमची लॉट साईज घेता हे महत्त्वाचं आहे. आता हा प्रीमियम तुम्ही ऑप्शन विकणाऱ्याला देतात, म्हणजे सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर. म्हणजे याच्यामध्ये कसं असतं की काही जणाला कॉल ऑप्शन घेतलं जेव्हा मार्केट वरी जातं, वरी गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा फायदा होतो. जर मार्केट विरुद्ध दिशेला गेलं तर तुमचा प्रीमियमचा त्या ठिकाणी लॉस होतो. मग आता ऑप्शन ट्रेडिंगमध्ये प्रीमियम बऱ्याच जणांना माहीत नसतं की प्रीमियम म्हणजे काय. कॉल ऑप्शन घेतलं तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉल ऑप्शन जर घेतलं तुम्ही तर ठराविक किमतीला स्ट्राईक शेअर खरेदी करण्याचा अधिकार मिळतो. म्हणजे एक थोडक्यात भाषेत सांगायचं म्हटलं तर तुम्ही कॉल ऑप्शन जर घेतला ठराविक किमतीला तर तो शेअर खरेदी करण्याचा अधिकार मिळतो तुम्हाला त्या ठिकाणी. मग त्याच्यानंतर बघा म्हणजे आलं का लक्षात तुमच्या की बाबा की समजा एक कॉल ऑप्शन घेतला आपण, तर ऑप्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणी शेअर खरेदी करण्याचा अधिकार तुम्हाला त्या ठिकाणी मिळतो. आणि दुसरं म्हणजे बघा तुम्ही पुट ऑप्शन घेतला तर ठराविक किमतीला शेअर विकण्याचा अधिकार मिळतो. म्हणजे की समजा पुट ऑप्शन घेतला, कॉल ऑप्शनमध्ये काय असतं तर मार्केट त्या ठिकाणी वरी जर गेलं तर त्या ठिकाणी समजा तुम्ही उदाहरणार्थ सांगायचं म्हणलं तर समजा एखाद्या शेअर्सची प्राईस आहे 2500 रुपये आणि तुम्ही स्ट्राईक प्राईस लावला समजा 2500चा शेअर्स आहे आणि तुम्ही स्ट्राईक प्राईस लावला त्या ठिकाणी 2500, तर 2500च्या वरी गेल्यानंतर मार्केटमध्ये तुम्हाला कॉल ऑप्शनमध्ये त्या ठिकाणी फायदा होत असतो. जर पुट ऑप्शनमध्ये समजा त्या ठिकाणी मार्केट जर खाली गेलं, म्हणजे समजा तुम्ही 2500चा स्ट्राईक प्राईस लावला आणि पुट ऑप्शन जर घेतला तर त्या ठिकाणी 2500च्या खाली गेलं मार्केट तर त्या ठिकाणी तुम्हाला फायदा होत असतो. आता तो मार्केट जर विरुद्ध दिशेला गेलं तर तिथं त्या ठिकाणी तुमचा प्रीमियमचा लॉस होतो. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं की ऑप्शन खरेदी करणारा रिस्क लिमिट ठेवतो बघा. आता सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही बघा ऑप्शन खरेदी करत असताना तुम्हाला प्रीमियमचा तोटा कसा होतो. समजा तुम्ही ऑप्शन घेतला तर त्या ठिकाणी मार्केट जर विरुद्ध दिशेला गेलं तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रीमियमचा तोटा होतो. म्हणजे कसं मी सांगितलं की बाबा सगळ्यात महत्त्वाचं की कॉल ऑप्शन घेतलं तर मार्केट वरी गेलं तर त्या ठिकाणी फायदा होतो आणि पुट ऑप्शन मध्ये मार्केट खाली गेलं तर फायदा होतो. आत्ताच सांगितलं की बाबा स्ट्राईक प्राईस लावल्यानंतर त्या स्ट्राईक प्राईसच्या जर मार्केट वरी गेलं आणि तुम्ही कॉल ऑप्शन जर घेतला तर त्या ठिकाणी फायदा होतो आणि पुट ऑप्शनमध्ये स्ट्राईक प्राईसच्या खाली मार्केट गेलं तर त्या ठिकाणी तुम्हाला फायदा होतो. आता याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की ऑप्शन खरेदी करणारा रिस्क लिमिट ठेवतो आणि जास्तीत जास्त तोटा म्हणजे प्लस प्रीमियम म्हणजे. आता ऑप्शन खरेदी करणारा काय करतो तर रिस्क लिमिट म्हणजे रिस्क लिमिट ठेवू शकता तुम्ही आणि तोटा कमी ठेवू शकता आणि प्लस त्या ठिकाणी तुमचा काय होणार प्रीमियमचा लॉस होणार. म्हणजे
आता ऑप्शन विकणारा रिस्क, आता खरेदी करणारा काय करणार, रिस्क लिमिट ठेवू शकतो खरेदी करणारा, की बाबा मला रिस्क लिमिट ठेवायची आहे आणि त्या ठिकाणी तोटा जास्तीत जास्त समजा ठेवतो आणि जास्तीत जास्त तोटा, तर ते प्लस प्रीमियम म्हणजे त्या ठिकाणी बघा, जर ऑप्शन खरेदी करणारा म्हणजे तुम्ही जर ऑप्शन एखादा खरेदी केला आणि तो तुमच्या विरुद्ध दिशेला गेला तर तुम्हाला तोटा होतो, प्लस प्रीमियमचाही तोटा होतो. आता ऑप्शन विकणारा रिस्क लिमिट घेतो बघा, सगळ्यात महत्त्वाचं. आता म्हणजे विकणारा म्हणजे की जसं की बाबा त्याला आता विकायचं आहे त्याचा ऑप्शन, तर तो काय करतो, तर रिस्क अनलिमिटेड घेतो म्हणजे, पण तो प्रॉफिट लिमिटेड म्हणजे जास्तीत जास्त नफा प्लस प्रीमियम. म्हणजे आता या ठिकाणी काय होतं, तर विकणाऱ्याला जास्त फायदा होत असतो त्या ठिकाणी. विकणाऱ्याला फायदा कसा, तर बघा त्या ठिकाणी जर समजा मार्केट जर त्याच्या बाजूने चालले तर प्लस त्याला त्याच्या प्रीमियम तर द्यावाच लागतो, त्या ठिकाणी त्याला जास्तीत जास्त नफा मिळण्याचा चान्सेस असतात. म्हणजे आता ऑप्शन ट्रेडिंगमध्ये प्रीमियम म्हणजे काय, थोडक्या भाषेत जर झालं तर तुम्ही ऑप्शन कॉल पुट खरेदी करता तेव्हा त्या ऑप्शनची किंमत म्हणजे प्रीमियम असते. तर थोडक्यात भाषेत तुम्हाला प्रीमियम म्हणजे काय सांगायचं होतं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी अजून पण व्हिडिओ तयार करणार आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. बघा मी शेअर मार्केटची पूर्ण सिरीज घेणार आहे. तुम्हाला इंडिकेटर्स म्हणजे काय असतात, कॅन्डलस्टिक पॅटर्न, ऑलरेडी मी पूर्ण कॅन्डलस्टिक पॅटर्नचे व्हिडिओ टाकलेले आहेत. त्याच्यानंतर कमोडिटी ट्रेडिंग म्हणजे काय, स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय, इंट्राडे कसं करायचं, इंट्राडेची सुरुवात कशी करायची, ऑप्शन ट्रेडिंगची सुरुवात कशी करायची, ह्या सगळ्या गोष्टीचा मी तुम्हाला परिपूर्ण नॉलेज देणार आहे. तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.